नमस्कार. याच्या आधी आपण काही फॉर्म्युलेज प्रूव्ह केले तेव्हा मी म्हटलं होतं की असे फॉर्म्युले अल्जेब्राइक एक्सप्रेशनमध्ये आल्यानंतर आपण सबस्टिट्यूशन कुठली करायची हे कधी कधी आपल्याला समजत नाही. तर साधारण अल्जेब्राइक एक्सप्रेशन अशा फॉर्मॅटमध्ये असतील तर त्याला ट्रिग्नॉमेट्रिक सबस्टिट्यूशन केल्यावर ते आणखीन सिम्प्लिफाय होतं. अर्थात काही ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रीला अल्जेब्राइक सबस्टिट्यूशनने जास्त सिम्पल होतं. सो ते एक्झाम्पल कसं आहे त्यावरून ते ठरवायला लागतं. पण काही ठिकाणी अशा टाईपची जर अल्जेब्राइक एक्सप्रेशन आली तर त्याला ट्रिग्नॉमेट्रिक सबस्टिट्यूशनने ते आणखीन सॉल्व्ह होतं. कारण मग त्याच्यात आयडेंटिटीज येतात. बिकॉज आता a² मायनस x² असेल तर ह्या एक्सच्या इथे सबस्टिट्यूशन म्हणून तुम्ही आयदर x इज इक्वल टू a साइन थिटा और x इज इक्वल टू a कॉस थिटा जर तुम्ही सिम्पली म्हणजे सबस्टिट्यूट केलं काही ठिकाणी कॉस साइन जसं होल एक्सप्रेशन काय त्याच्यावर डिपेंड आहे. सो इथे काय होतं cos² थिटा प्लस sin² थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी यूज करता येते आणि मग स्क्वेअर रूट इथे सिम्प्लिफाय होतं आणि मग ते पुढे सिम्प्लिफाय होतं. सो अशा टाईपचं एक्सप्रेशन आलं तर आयदर धिस ऑर धिस ही कुठली तरी सबस्टिट्यूशन करायची. देन स्क्वेअर रूट ऑफ a² प्लस x² आलं तर tan² घ्यायचं. बिकॉज 1 प्लस tan² इज इक्वल टू sec² आणि मग ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. आधीच्या फॉर्म्युला जिथे सॉल्व्ह केलं तिथे तुम्हाला लक्षात आलंच असेल. So here x is equal to a tan theta. त्याच्यानंतर x² मायनस a² कारण sec² मायनस 1 केलं की tan² मिळतं. सो याच्यातनं a² कॉमन घेता येतो वगैरे हे करण्यासाठी x इज इक्वल टू a sec थीटा इथे अशा टाईपचं एक्सप्रेशन आलं. x इज इक्वल टू a sec थीटा सबस्टिट्यूट केलं की सिम्प्लिफाय होणार आहे. और स्क्वेअर रूट ऑफ a मायनस एक्स अपॉन a प्लस एक्स आलं तर इथे मात्र थोडंसं वेगळं सबस्टिट्यूशन आहे. इथे x ला a cos 2 थीटा बिकॉज हे x इज इक्वल टू cos 2 थीटा इथे घातलं की cos 2 थीटाचे 3 फॉर्म्युलेज आहेत. त्या 3 फॉर्म्युलाज मधला सुटेबल फॉर्म्युला तिथे यूज करता येईल. कारण त्याच्यात सगळ्यात फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर आहेत आणि मग त्या आयडेंटिटीज यूज करता येतील आणि मग ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट सिम्प्लिफाय होईल. सो ही एक्सप्रेशन्स आली तर तुम्ही या सबस्टिट्यूशन्स तिथे यूज करायचे. आता आपण ह्याच्या आधीच्या बऱ्याच एक्झाम्पल सॉल्व्ह करताना चेन रूलचा उल्लेख केलेला आहे. आता इंटिग्रेशनमध्ये चेन रूल एक्झॅक्टली नसतो पण तरी चेन रूल टाईप फंक्शन आपल्याला सॉल्व्ह करता येतात. काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स वगैरे तर तो केव्हा अप्लाय होतो, कुठल्या फंक्शन्सना अप्लाय होत नाही, कुठल्या फंक्शन्सना अप्लाय होतो हे थोडंसं आपण फक्त बघणार. सपोज एखादं फंक्शन घेतलं इंटिग्रेशन ऑफ सम साइन 4x dx आणि या इंटिग्रेशनचा आन्सर काढायचा आलं तर आपण चेन रूल प्रमाणे म्हणजे जो रूल आहे त्याप्रमाणे कसं काढतो. तर हे 4 आहेत म्हणजे येणार मायनस कॉस 4x अँड अपॉन धिस 4. सो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये काही लॉग फंक्शनमध्ये हे अशा फॉर्मॅटमध्ये आपण आन्सर काढू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन हे डिनॉमिनेटरला असलं पाहिजे. सो अशा पद्धतीने हा रूल आपण अप्लाय करतो. पण हा रूल इथे अप्लाय करणं अलाउड आहे बिकॉज आपल्याला माहिती की इंटिग्रेशनचा आन्सर जे फंक्शन येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की हे फंक्शन त्याचा आन्सर येतं आणि व्हाईस इन्व्हर्सा असं आपल्याला ते होतं फंक्शन्स ते आपल्याला माहिती आहे. सो ह्या आन्सरचं डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली हे फंक्शन असेल तर अशा फॉर्मॅटमध्ये चेन रूल अप्लाय करता येतो. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आलं तर किती येणार मायनस 1/4 कॉन्स्टंट देन कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 4x इंटू जनरल प्रमाणे 4. सो 4 कॅन्सल मायनस मायनस प्लस सो साइन 4x म्हणजे हेच ते इंटिग्रेशन मधलं फंक्शन. सो हे जर फॉलो झालं तरच हा चेन रूल प्रमाणे इथे एक्झिस्ट होतो किंवा चेन रूल प्रमाणे आपण त्याला ट्रीट करता येतं. जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये चेन रूल केलाय तशा पद्धतीने इंटिग्रेशनमध्ये त्याला ट्रीट करता येतं इफ आन्सरचं डेरिव्हेटिव्ह हे एक्झॅक्टली तसंच्या तसं काय म्हणायचं ते हे आलं तर. त्यामुळे आपण काही फंक्शन्सना ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सुद्धा काही फंक्शन्सनाच आपण अशा पद्धतीने रूल अप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ काहीतरी tan³ x dx आलं तर इथे आपण त्या फॉर्मॅटमध्ये चेन रूल प्रमाणे यूज करत नाही. म्हणजे असं लिहित नाही 3 tan² x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec x² अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ sec² x वगैरे अशा फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहित नाही. इथे चेन रूल अप्लाय होत नाही कारण हे जर असं चेन रूल प्रमाणे आन्सर काढलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ दिस फंक्शन हे याचा आन्सर येईल असं नसतं किंवा हे याचा आन्सर यायला पाहिजे. त्यामुळे ह्या टाईपच्या फंक्शनमध्ये चेन रूल अप्लाय होत नाही. ह्या टाईपच्या फंक्शनमध्ये चेन रूल टाईप म्हणजे
त्याला हल्ली चेन रूल म्हणत नाही, आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा त्याला इंटिग्रेशनमधला चेन रूलच म्हणत होते. पण ठीक आहे, कारण तो सगळीकडे फॉलो होत नाही, त्यामुळे त्याला एक्झॅक्टली चेन रूल असं म्हणत नाही. ठीक आहे, पण ते ह्या टाईपच्या फंक्शनमध्ये होतं. एवढा केअरफुली बघा की अशा टाईपचं फंक्शन असेल तर ते तो रूल अप्लाय करता येणार नाही. त्या टाईपच्या फंक्शन्समध्ये येतं. लॉग फंक्शनमध्ये लॉग ऑफ 4x+3 वगैरे असेल तर तिथे तुम्ही त्या टाईपमध्ये अप्लाय करू शकता डेरिव्हेटिव्ह त्याचं डिनॉमिनेटरला लिहिणं वगैरे. सो काही फंक्शन्समध्ये अप्लाय होतं, काही फंक्शन्समध्ये नाही. सो ओव्हरऑल जसा डेरिव्हेटिव्हला तो अप्लाय होतो तसा इंटिग्रेशनला तो ओव्हरऑल अप्लाय होत नाही.